अहो काय म्हणतात वहिनी? ते बोल, अगं बोल ना. आता काय दात खीळ बसली तुझी? सांग ना तुझ्या नवऱ्याला, सांग की तुला आरजेचा जॉब ऑफर झालाय ते. बोल ना. वहिनी बरोबर म्हणाल्या. अहो मला आरजेचा जॉब ऑफर झालाय. तुला किती वेळा सांगितलं मी, किती वेळा सांगितलं हे जॉब वगैरे करायची काही गरज नाही म्हणून. नाही तुम्ही सांगितलं होतं, पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही असं अपर्णा मॅडमचा फोन. कोण अपर्णा? मी नाही ओळखत कोणी अपर्णा मॅडम बिडम कोणाला. तिचं म्हणणं महत्वाचं आहे की घरात नवऱ्याचं आणि कुटुंबियांचं म्हणणं महत्वाचं आहे? हो म्हणजे तुम्ही विचार करा. समजा मी तो आरजेचा जॉब केला, म्हणजे जर मला मिळाला तर घर खर्चात मला हातभार लावता येईल. मास दाखवतीस? नाही पैशाचा मास दाखवतीस मला? नाही नाही तेच करतेस तू. तुला ते दाखवायचं आहे ना की मी जॉब करायला लागल्यानंतर कसे मी पैसे कमवेन, मग कसा तुम्हाला हातभार लावेन मी, मग माझा एक से असणार या घरामध्ये का? काही गरज नाही हे करायची. आजपर्यंत हे घर मी एकट्याने सांभाळलंय आणि यानंतरही सांभाळण्याची धमक आणि ताकद दोन्ही आहे माझ्या. काही नसती थिरं करायची गरज नाही जॉब वगैरे. लय मोठे आरजे व्हायचंय तुला. ते तुझी इच्छा होती, तुला तो कोर्स करायचा होता म्हणून मी करू दिला. याचा अर्थ त्याचा जॉब म्हणून स्वीकार करणं हे काही कंपल्शन नाहीये. आणि एवढाच तुला जॉब करायचा असेल ना तर बॅग भरायची, निघायचं, माहेरी जायचं, मग काय जॉब करायचं तो कर. दादा काय रे असं बोलतोयस तू? करू दे ना वहिनीला जॉब. आजवर तिने स्वतःसाठी काही मागितलंय का तुझ्याकडे? आणि अरे आवी, आपल्याला सगळ्यांना माहिती रेडिओ म्हणजे अनुचं पॅशन आहे. तिला समोरून जर जॉब ऑफर झालाय तर करू दे ना. तू का नाही म्हणतोयस? आणि काय हरकत आहे आईने जॉब केला तर? माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या आया जॉब करतात. बाबा प्लीज आईला जॉब करू द्या प्लीज. असं केलंस का तू? काय? घरातल्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय. ऑलरेडी त्यांना कन्व्हिन्स करून ठेवलेस का माझ्या विरोधात हा जॉब करायचा? सगळ्यांना माहिती. नाही नाही अहो मी. तुम्ही सगळे तिच्या बाजूने आहात ना? अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की हिनी जॉब करावा? नाही अहो मी असं काही केलं नाहीये. अहो रेडिओ जॉकी म्हणून अनुप्रिया अविनाश पाटकर कसं बोलणार आता हे मी तुम्हाला करून दाखवतो. अहो अहो नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमची आवडती आरजे अनुप्रिया अविनाश पाटकर. आज माझ्या या शो मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. ज्या शो मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी कशी भारी आहे. मला म्हणजे अनुप्रिया अविनाश पाटकरला काही गरज नसताना, काहीही गरज नसताना मी हा आरजेचा जॉब स्वीकारला फक्त सगळ्यांना दाखवायला की मी कसा पैसा कमवते आणि माझा नवरा कसा निकम्मा आहे. मी अनुप्रिया अविनाश पाटकर तुम्हा सगळ्यांचं माझ्या कार्यक्रमात स्वागत करते. जिला गाडीची अक्कल नाही, जिला काही येत नाही, पण तिला दाखवायचंय की जगात सगळी अक्कल मला आहे जी स्वतः जगात कधीच फिरलेली नाही. अशी मी